या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा जागा संघटनेकडून लढवण्यात जाणार असून कोल्हापूर लोकसभा जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आदेश दिल्यासही जागा लढवू असा दावा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंधर पाटील यांनी केला। 22व्या ऊस परिषदेनंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते। महाराष्ट्रामध्ये 6 लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय हा राजू शेट्टींनी यापूर्वीच घेतलेला आहे आणि आज कोल्हापूरच्या लोकसभेवरती दावा करण्यासाठी एकही सक्षम उमेदवार पुढे यायला तयार नाही। अशा वेळेला मी एक प्राध्यापक जवळजवळ प्राध्यापक प्राचार्य म्हणून काम केलेला PhD असलेला आणि स्वाभिमानीचा एक आघाडीचा मोहरा म्हणून ही निवडणूक लढवावी अशी जवळजवळ महाराष्ट्रातले सगळे स्वाभिमानी मावळे बोलतायत। त्यांच्या भावनेचा आदर जर राजू शेट्टीने आदेश दिला तर मी निश्चितपणाने करेन। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या याबाबत बोलताना काही वेगळंच बोलून गेले। यावरून आता राजकारणात रणगण माजलंय। नितीश कुमार यांनी देशातील महिलांचा अपमान केल्याचं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणे यांनी संताप व्यक्त केलाय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान भवनात असे शब्द वापरणे म्हणजे संपूर्ण देशभरातील महिलांचा अपमान आहे, अशी तिकीट प्रक्रिया नवनीत राणे यांनी दिली। जो नीतीश कुमार जी ने जी बोलने के लिए भी मुझे शब्द नहीं निकल रहे हैं कि एक मुख्यमंत्री एक प्रदेश के अगर इस तरीके से विधान भवन में इस तरीके से विधान करते हैं तो मुझे लगता है वो बिहार की जनता ने उन्हें उत्तर देना चाहिए। और देश की जितनी महिलाएं बेटी जिन्होंने भी आज नीतीश कुमार का ये बयान सुना है और विधान भवन में इस तरीके से आपके दिमाग में कितनी गंदगी है वो आपके घर तक सीमित रखिए। नीतीश कुमार जी, जब आप एक विधानसभा में अगर आप बोलते हैं विधान भवन में और महिलाओं के बारे में, बेटियों के बारे में, तो मुझे लगता है आपके विचार स्पष्ट तरीके से वहां पर दिखाई दिए जिस तरीके से आपने महिलाओं के बारे में और बेटियों के बारे में कहा है। तो मुझे लगता है आपने बिहार की जनता के साथ साथ पूरे देश की महिलाओं को और बेटियों को न्याय देने की बात करनी चाहिए, ना कि इस तरीके के जो विधान आपने किए उसके लिए आज आपने राजीनामा देना चाहिए। माफीनामा नहीं, हम बेटियों को इस देश की आपका राजीनामा चाहिए, क्योंकि इस तरीके के विचारधाराओं की मुख्यमंत्री अगर कोई प्रदेश में होंगे तो हमारे देश की संस्कृति और हमारी महिलाओं पे दाग लगाने वाला व्यक्ति ये होगा। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर दिलेल्या वक्तव्यावरून गदारोळ पाहायला मिळाला। महिला आयोगापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व स्तरावरून नितीश कुमार यांचा निषेध व्यक्त केला जातोय। सोशल मीडियावरही त्यांच्या या वक्तव्यावर जनता प्रचंड संताप व्यक्त करत आहे। नक्की काय म्हणाले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बघूया। कि अगर पढ़ लेगी लड़की और वो जब शादी होगा लड़का लड़की में तो जो पुरुष है वो तो रोज रात में जो सदिया होता है उसके साथ करता है ना, तो उसी में और पैदा हो जाता है। और लड़की पढ़ लेती है तो हमको मालूम था कि वो करेगा ठीक है, लेकिन अंतिम में भीतर मत घुसाओ, उसको बाहर कर दो। करता तो है तो उसी में आप समझ लीजिए संख्या घट रही है। आता आपल्या या वक्तव्यावर नितीश कुमार माफी मागणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांचे 2 वर्षांहून अधिक काळ अक्षरशः चाळण झाले आहे। संबंधित खात्याचे अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांची तसेच ठेकेदारांची भ्रष्ट साखळी याला कारणीभूत आहे। चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती, स्वच्छता ही नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दर्जेदार रस्ते मिळवण्यासाठी अनेक वेळा निवेदन देऊनही आंदोलने केली आहेत।
तरीसुद्धा सुस्त प्रशासन जागे व्हायला न्याय देण्यासाठी तयार होत नाही आणि म्हणूनच शिवसेनेने प्रशासनाविरोधात हल्लाबोल कार्यक्रम घेतला आहे. महापालिका कोणाच्या इशाऱ्यावर चालते, कामे न करणाऱ्या ठेकेदारांचे एवढे लाड का करता, असे प्रश्न सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारले. आज बुधवारी शिवसेनेचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी संयुक्तपणे मिरजकर तिकटीपासून शहरातील रस्त्यांची पाहणी करण्याचे ठरले. शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवरे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मनपासमोर आंदोलन झाले. घोषणाबाजी करत मुख्य कार्यालयाचा मुख्य दरवाजा ढकलून पदाधिकारी शिवसैनिकांनी मनपा कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित खाटके यांची भेट घेऊन शहरातील खराब रस्त्यांबाबत जाब विचारला. भविष्यात अधिकाऱ्यांना लोकशाहीची भाषा समजत नसेल तर वेगळ्या प्रकारे प्रशासनाला जाब विचारावा लागेल. महानगरपालिकेत अनेक अधिकारी महापालिकेचा पगार घेतात, सुविधा घेतात, पण आपली खुर्ची वाचवण्यासाठी व कामात लूट करण्यासाठी प्रशासन बाहेरच्या लोकांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. अक्षरशः ताटाखालची मांजरे बनली आहेत आणि म्हणूनच कोल्हापूरची शहराची ही दुर्दशा झाली आहे. यावेळी आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवरे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, माजी नगरसेवक दत्ता टिपुकडे, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, स्मिता सावंत, विशाल देवकुळे, अवधूत साळुंखे, शशिकांत बिडकर, पोपट दानगट, दिलीप देसाई आदींचा समावेश होता. खरं तर आज कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसैनिकांनी हल्लाबोल आंदोलन केलं होतं. हल्लाबोल एवढ्यासाठी होतं की 2 वर्ष झाली कोल्हापूर रस्त्याची चाळण झालेली आहे. रस्ते केले तर 2 महिनेसुद्धा रस्ते टिकत नाही आहेत. निकृष्ट दर्जाचे रस्ते होतात. मग पैसे जातात कुठं? गतिमान सरकार म्हणतात, प्रगतशील सरकार म्हणतात आणि रस्त्याची तर वाट लागली आहे कोल्हापुरात. कोल्हापूर नाही खड्डेपूर म्हणतायत लोक, तरीसुद्धा प्रशासन काम करत नाहीत. आम्ही अनेक वेळा निवेदन दिली, विनंती केली, तरी पण ही गेंड्याई कातडीची लोक काही करत नव्हती. मग आम्ही हल्लाबोल केला आणि खरं कारण असं आहे की कुठंतरी टोकन दिल्याशिवाय अनेक प्रस्ताव मंजूर आहेत, पैसे तयार आहेत. एका ठिकाणी टोकन द्यायचं, दुसऱ्या ठिकाणी टोकन द्यायचं आणि इशारा आल्यानंतर प्रस्ताव सही करायची. पण नागरिकांचा कोण विचार करणार? कुणी करणार नसेल तर ह्यांनी खुर्च्या खाली करायला पाहिजेत. खरं तर अतिरिक्त आयुक्त आरसूळ आणि नगर अभियंता गाडगेंनी राजीनामे दिले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असल्याने कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने पालिकेचे कर्मचारी जागा मिळेल तिथे कचरा टाकत आहेत. त्यामुळे कचऱ्याची नीट विल्हेवाट होत नाही. यामुळे रस्त्यावर दुर्गंधी पसरत आहे. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस कचऱ्याचे ढीगच ढीग दिसून येत आहेत. तसेच प्लास्टिकच्या कचऱ्यांमध्ये परिसरातील काही हॉटेल्स, व्यावसायिकांसह काही नागरिक खराब झालेले जेवण टाकतात. त्यामुळे भटकी जनावरे ते अन्न प्लास्टिकच्या कचऱ्यासह खाऊन टाकतात. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. प्रथमतः कचराविषयक जनजागृती कोल्हापूर प्रशासनाने केली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी सुका कचरा व ओला कचरा टाकायला हवा त्यासाठी तेथे कचराकुंडी असणे आवश्यक आहे. कचराकुंडीत कचरा टाकण्यासंदर्भात जनजागृती केली पाहिजे. त्यातूनही बदल झाला नाही तर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. त्याशिवाय कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लागणार नाही. कोल्हापुरातील कचरा महानगरपालिका कोल्हापूरच्या बाउंड्रीवर तो कचरा टाकत आहे, हेही योग्य नाही. प्रशासनाला जाग येतच नाही आहे. त्यासाठी काही ठिकाणी नागरिक स्वतः रस्त्यावर झाडू घेऊन साफसफाईचे काम करत आहेत. एक वृद्ध व्यक्ती काम जमत नसताना कोल्हापूरचा परिसर स्वच्छ करताना दिसत आहे. शिवाजी विद्यापीठात 11 अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरळीतपणे झाल्या. परीक्षेला 2958 विद्यार्थी बसले. त्यापैकी 5 विद्यार्थी अनुपस्थित होते. मंगळवारी बी व टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांचे निकाल घोषित करण्यात आले. आज अखेर 7 अभ्यासक्रमांचे निकाल घोषित झाले आहेत. भरारी पथकाकडून सांगलीत 10, कोल्हापुरात 11, साताऱ्यात 15 असे 3 जिल्ह्यातून एकूण 36 गैरप्रकारांची नोंद परीक्षा प्रमाण समितीकडे झाली. राज्य परिवहन मार्ग महामंडळाची बस चालवताना चालक मोबाईलवर बोलत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी प्रवाशांना पाहण्यास मिळते.
त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांना जबर आणि शिस्त बसावी याकरता महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना असे कुणी आढळल्यास आणि प्रवाशांची तक्रार आल्यानंतर त्या चालकावर कडक कारवाई करण्याचे निर्देश विभाग नियंत्रकांना 26 ऑक्टोबर 2023 रोजी दिले आहेत. बस चालवित असताना चालकांमध्ये तक्रार आल्यास त्या तक्रारीची शहानिशा करून त्या चालकांवर दंडात्मक अथवा निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूर विभागात सुमारे 15,000हून अधिक चालक आहेत. या चालकांचे जादा आगार प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोबाईल वापरांबाबत वारंवार प्रबोधन केले जाते. धोक्याची जाणीव प्रवाशांचा देऊ महत्त्वाचा असल्याचे निदर्शनात आणून दिले जाते. त्यामुळे एकाही चालकांबाबत अद्याप एकही तक्रार आलेली नाही. अंबाबाई मंदिरात मंगळवारी तज्ज्ञांकडून किरणाची तीव्रता तपासण्यात आली. यावरून बुधवारची किरणे पितळी उंबऱ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केवळ ढगाळ वातावरणाचा अडथळा न आल्यास संपूर्ण किरणोत्सव 5 दिवस चालणार आहे. दक्षिणयान कालखंडातील किरणोत्सव नोव्हेंबर महिन्यात येतो. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या किरणोत्सवाच्या अनुषंगाने विवेकानंद कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कारंजकर यांनी मंगळवारी मंदिरात पाहणी केली. मॅग्नोमीटर या उपकरणाच्या मदतीने किरणांचे अंतर, वाऱ्याचा वेग व किरणांची दिशा तपासण्यात आली. बुधवारी किरणे पितळी उंबऱ्या ओलांडून गर्भगृहात प्रवेश करतील अशी शक्यता आहे. पाहणीवेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर व देवस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. पंचगंगेतील प्रदूषणामुळे तेरवाड बंधाऱ्यालगत मृत माशांचे खच पडले आहेत. या परिसरातीलही नागरिकांना या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दरवर्षी लाखो जलचर असे तडफडून मरत आहेत. नदीच्या या प्रदूषणामुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान देखील होत आहे. यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे काही जण हे मासे विक्रीसाठी नेत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली. 8 वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांचे हाल होत आहेत. माळावरती झोपड्या बांधून राहिलेल्या मजुरांना या अचानक सुरू झालेल्या पावसामुळे त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे ऊसाच्या लागणीवरही परिणाम झाला. तसेच ऊसाच्या तोडणीची कामे खोळंबली आहेत. काही ठिकाणी भात पीक काढण्याचे काम सुरू आहे. भाताचेही नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाताचे पिंजर भिजून नुकसान होत आहे. सजावटीचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळीचे साहित्य खरेदीला दिवसेंदिवस गर्दी होत आहे. या गर्दींमध्ये छोटी आकाशकंदील विकणारे परप्रांतीय हे लोक अशा छोट्या मोठ्या वस्तू विकत आहेत. दिवाळीच्या प्रकाशात त्यांची दिवाळी अंधारातच आहे. त्यांचे आयुष्य काही क्षण प्रकाशमय करण्यासाठी अशा गोरगरीब होतकरू लोकांकडून दिवाळीसाठी साहित्य खरेदी करून दातृत्वाचा हात पुढे केला पाहिजे. दसरा चौक, CPR परिसर, बाजारगेट परिसरात एक परप्रांतीय महिला मुलाला बाबा गाडी झोपवून त्याच गाडीवर खेळणी अडकून व्यवसाय करते. दिवसभर मुलाला गाडीत खेळवत तर कधी झोपवून हातात सजावटीचे साहित्य, खेळणी घेऊन प्रत्येकाकडे खरेदीसाठी आग्रह करताना दिसते. ताई, वहिनी, दादा, बाबा म्हणत वस्तू विकते आणि त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून ग्राहक खरेदी करतात. 4 पैसे हातात येतात. मुलाला हातात घेत त्याचे लाड कौतुक करताना ती हरवून जाते. सण उत्सवाच्या काळात छोट्या मोठ्या वस्तूच्या विक्रीतून पोट भरणाऱ्या या लोकांना दिवाळी साजरी करणे आवाक्याच्या बाहेर असते. त्यांनाही दिवाळीचा सणाचा आनंद घ्यावा वाटतो. मात्र त्यांच्या नशिबी असतो तो अंधार. साधेपणाने का होईना सामाजिक जाणीवेतून त्यांची दिवाळी गोड करूयात. पंढरपुरात कार्तिकी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात अजून मंदिर समितीची बैठक होत असून यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोण करणार हा पेच मंदिर समितीच्या समोर कायम आहे. राज्यात सध्या 2 उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण करायचं की अजित पवार हा पेच समितीसमोर आल्यावर त्यांनी थेट याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे यासाठी मार्गदर्शन मागवले होते. शासनाने अद्याप तरी याबाबत कोणताही निर्णय न दिल्याने कार्तिकी महापूजेला नेमके कोणाला निमंत्रण द्यायचं याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणताही मंत्री, आमदार, खासदार यांना पूजेसाठी बोलावू नये असे पत्र मंदिर समितीला दिले आहे. यंदा सामान्य वारकऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करा, मात्र जर उपमुख्यमंत्री अथवा कोणीही मंत्री आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासे जाईल असा इशारा दिल्याने मंदिर समितीसमोर अडचणी वाढणार आहेत. आधीच कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना बोलवायचं यामुळे अडचणीत सापडलेल्या मंदिर समितीला मराठा आंदोलकांनी दिलेल्या पत्रामुळे नेमके काय निर्णय घ्यायचं याचा पेच समोर आहे. आज दुपारी मंदिर समितीच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित असून यंदाची कार्तिकी महापूजा कोणाचे हस्ते करायचं याबाबत काहीतरी निर्णय होणे अपेक्षित आहे. मंदिर समितीच्या आजच्या बैठकीकडे सकल मराठा समाजाचेही लक्ष असून यामुळे आजची बैठक वादी होण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. बुबऱ्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केले पाप, या सगळ्यांचा हिशोब होईल अशी टीका संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे मुबऱ्यातील शाखेला भेट देणार असल्याचंही यावेळी त्यांनी म्हणलंय. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुब्रा भागात शिवसेना शाखा तोडली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचं स्ट्रक्चर उभं आहे. बेकायदेशीर सरकार चालवत आहे. त्यांच्यावरती बुलडोझर चालवण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेच्या शाखेवरती बुलडोझर फिरवतात, त्यांना लाज वाटत नाही का, असा सवालही राऊतांनी पत्रकार परिषदेत विचारलाय. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची शक्यता IMDने वर्तवली होती. भारतीय हवामान विभागाने कोकणात ढगांच्या गडगडासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती, तर ऐन भात कापणीच्या हंगामात पाऊस पडत असल्याने बळीराजा अक्षरशः चिंताग्रस्त झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर आणखी 4 ते 5 दिवस जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर, राधानगरी, बुदरगड तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. भात पिकाच्या कापणीला पावसाचा फटका बसत असल्याने शेतीला मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहोत, असे प्रत्युत्तर वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. सर्वच साखर कारखान्याच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी त्यांनी कोणतेही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील. त्यामुळे शेट्टी यांचा साखर विक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज दूर होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.